अध्याय 4. श्री गणेशाय नमः. तू गजानन सर्वेश्वर, नामस्मरता विघ्ने दूर. मोदक प्रिय दुर्वांकुर, परशु हाती शोभतो. अनंत होती अवतार, संत महात्मे भूवर. तया कारणे साचार, सुख समृद्धी पावती. आता एका पुढील कथा. बंकटा गृही तुम्ही समर्था, बालका सवे खेळत असता. चिलम भरवी कौतुके, चिलम पेटविण्या पाही. परी साधन नव्हते काही, शोधून पाहता नाही. इलाज कुणाचा चालला, वैशाख शुद्ध पक्षास. अक्षय तृतीयेचा तो दिवस. बालक एक वदला तयास, पाहातो जाऊन शेजारी. जानकी राम नामे सोनार, राहत होता थोडा दूर. मनात येता विचार, तया गृही गेला असे. विस्तव होता बागे सरित, बालक झाला हर्षित. गजाननास्तव विनवित, मागे अग्नी तो तया. दिवस सणाचा तो जाण, परतविला बालक विस्तवाविन. होऊनी जानकी राम क्रोधायमान, वदता झाला तया प्रती. व्यवहारिक नसे तुम्हा ज्ञान, वाटे देव गजानन. चिलम पेटवावी अग्निविन, उगाच भोंदू वाटतो. बालके होती चिंतातूर, मनात करीती विचार. विस्तवा वाचूनी लाचार, विन्मुख होऊनी बैसले. गजानने जाणिले सर्व, सोनारास झाला गर्व. अक्षय तृतीयेचे पर्व, नच विस्तव देणे त्यामनी. चिलीम घेतली ती हाती, महाराज वदती बंकटाप्रती. धरी रे काडी ही वरती, चिलम पेटविली अग्निविने. इकडे सोनार घरी स्वयंपाक झाला, बसविले आप्त भोजनाला. चिंचवण्याचा प्रकार भला, याच दिनी होत असे. पक्वान्न वाढले पात्रात, चिंचवणे दुर्णात. पहा कैसे घडले अघटित, चिंचवण्यात अळ्या जाहल्या. उठले लोक जेवणा विरहित, एकही घास ना पोटात. जानकी राम होई विस्मित, प्रत्यय तया दाखविला. मी माझे दाखविले अज्ञान, आता जातो तया शरण. धावूनी धरिले चरण, क्षमा याचना मागत. कळला तुमचा अधिकार, लोळण घेऊ पायावर. मी अजान लेकरू पामर, कृपा दृष्टी पाही आता. ठेविला हस्त तया शिरी, जाण्या सांगती माघारी. चिंचवणे होई अमृता परी, आश्चर्यचकित तो जाहला. चंदू नामे एक भक्त, राहत होता शेगावात. आणिकही असती तेथ, सेवे माझी स्वामींच्या. चंदूस वदती महाराज, कान्होले देई मज आज. न कधी इतराज, उतरंडीत तुझ्या असती ते. चंदू मुकीन घरी गेला, विचारी आपल्या बायकोला. उतरंडीत असेल का कान्होला, असल्यास देई सद्गुरूसी. देव होऊन गेला महिना एक, घरी जेवले असती लोक. परी बुद्धीसी सद्विवेक, पहा मने तो तिजसी. उतरंड उतरुनी पाहता, दोनव कान्हले येती हाता. मोद जाहला तया चित्ता, धन्य म्हणती गजानन. घातले चरणी दंडवत, त्रिकाल ज्ञानी हा संत. सुख समृद्धी जीवनात, तये कृपेने लाभली. माधव नामे एक ब्राह्मण, आला ग्राम चिंचोलीहून. संत चरणी होई लीन, मोक्ष साधावया कारणे. अट्टाहासे करून, राहिला अन्न पाण्या वाचून. काया जाहली असे क्षीण, मरणोन्मुख तो जाहला. विनविती तया लागी जन, सोड म्हणती उपोषण. महाराजई पाहती सांगून, परिणमानी कुणाचे तो. रूपे धरुनी आक्राळ विक्राळ, महाराज येती त्याचे जवळ. माधव काढता झाला पळ, वाचवा वाचवा म्हणूनिया. मृत्यूस भ्याला खरोखर, समर्थांनी केला विचार. प्रपंची त्यागीला आचार, निर्धार करी नामाचा. ऐसे वदुनी गजानन, केले तयासी पावन. शुद्ध भाव आचरण, उपासना जना सांगती. इति श्री गजानन महात्म्य चतुर्थोऽध्याय समाप्त. शुभम भवतु.